नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मागच्या काही दिवसापासून अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसंबंधी बरेचसे चर्चा चालू आहेत। तर परीक्षा कधी येणार आहे, जाहिरात नेमकं कोणती आहे, अंतर्गतची जाहिरात आहे की सरळ सेवेची जाहिरात आहे, मग 520 पदांची जाहिरात येणार होती, हे 102 पदांची जाहिरात नेमकं काय आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या चालू आहेत। तर परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याचप्रमाणे परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो सुद्धा बदलण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली होती। कालचा जर तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी सांगितलंय कशा प्रकारे नवीन हा अपेक्षित अभ्यासक्रम किंवा संभाव्य एक्झाम पॅटर्न असू शकतो, तो व्हिडिओ सर्वांनी एकदा बघायचा आहे। त्यामध्ये कोणत्या विषयाला किती वेटेज असू शकतं किंवा कोणत्या नवीन विषयांची यामध्ये काय केलेलं आहे, नवीन विषय ऍड झालेले आहेत हे सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सध्या तरी मी इतकं सांगतो, आपण जे बघितलंय ते सध्या काय विद्यार्थी मित्रांनो फक्त एक संभाव्य बदल आहेत किंवा अपेक्षित बदल आहेत। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ही जाहिरात 102 पदांची जी नागरी विभागासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। आलं लक्षामध्ये सर्वांना? तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं जर ही जाहिरात 1-2 दिवसामध्ये आलीच तर पेपर कधी होऊ शकतो आणि राहिलेल्या वेळेमध्ये आपण अभ्यास कशा पद्धतीने करू शकतो, सर्व डिटेल विश्लेषण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अधिकृत, खात्रीशीर आणि योग्य अशी माहिती आपण देत असतो, हे आतापर्यंत तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे। चला तर आपण सुरू करूयात। तत्पूर्वी ज्याही विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी बॅच जॉईन करायची आहे, आपली बॅच ही विद्यार्थी मित्रांनो 15 तारखेपासून चालू होत आहे। सावित्रीमाई अंगणवाडी पर्यवेक्षिका असं या बॅचचं नाव असणार आहे। यामध्ये आपण सर्व विषय डिटेलमध्ये शिकवणार आणि प्रामुख्याने ज्या संभाव्य विषयांचा यामध्ये समावेश दिसतोय ते ICDS, त्याचप्रमाणे कम्प्युटर देखील आपण डिटेलमध्ये शिकवणार आहोत। कम्प्युटरचा भाग असेल, ICDS चा भाग असेल, पोषणचा भाग असेल, हे सर्व टॉपिक यामध्ये कव्हर केले जातील। आपल्याला जशी जाहिरात येणार आहे त्यामध्ये डिटेल तर माहिती समजेलच, काय काय बदल झालेत, किती जागा आहेत, कुठे कोणत्या कास्टला किती जागा असतील, त्याच पद्धतीने एक्झाम पॅटर्न, हे सर्व डिटेल आपल्याला कळणारच आहे। परंतु संभाव्य जे बदल आहेत त्या दृष्टीने आपण काय केलं आहे, तयारी चालू केलेली आहे। 15 तारखेपासून आपली बॅच चालू होते। ज्यांना ही बॅच जॉईन करायची, सध्या ऑफर मध्ये ही बॅच फक्त 1999 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची परीक्षा जितका पण वेळ शिल्लक असेल यामध्ये तुमची परिपूर्ण तयारी होणार आहे। बॅच बद्दल आपण थोडक्यात नंतर बोलूयात, परंतु महत्वाचा आता आपला जो पॉइंट आहे त्याकडे येऊयात। जर 1-2 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलीच तर आपल्याकडे किती वेळ आहे, कारण की बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतायत, कॉल करतायत की सर आता जाहिरात आली तर आमचा 2 महिन्यात अभ्यास होईल का, 3 महिन्यात अभ्यास होईल का, की मागच्यासारखं पेपर 1 वर्ष लांब जाईल, परत 6 महिने दूर जाईल, असे बरेचसे प्रश्न तुमचे आहेत। आता तर आपण काय समजूयात, जर जाहिरात 2 दिवसामध्ये आलीच तर मग आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे। जर जाहिरात 2 दिवसामध्ये आलीच तर अशा पद्धतीचं बोलतोय मी, परत कॉल करून म्हणाल की सर तुम्ही म्हटले 2 दिवसात येणार आहे, जाहिरात आली नाही, तुम्ही पण बाकीच्यांसारखं खोटं बोलता की काय। लक्षात ठेवा, त्यामुळे मी काय सांगत आहे पूर्णपणे व्यवस्थित ऐकायचं। क्लिअर आहे सर्वांना? जर आपल्याला लक्षात घ्या 2 दिवसामध्ये जर जाहिरात आली तर मग आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी किंवा आपल्याकडे काय वेळ मिळणार आहे येते लक्षात। तर जवळपास आपल्याकडे 3 महिने, 2 ते म्हणजे 2.5 ते 3 महिने इतका वेळ आपण काय करायचा आहे, पकडून चालायचा आहे। इतका वेळ आपल्याला परीक्षेसाठी मिळू शकतो। का बरं असं म्हणतोय, फॉर्म भरायला काही वेळ द्यावा लागेल, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मग फॉर्म भरण्याचा वेळ असेल, निवडणुका असतील आणि त्यानंतर ही परीक्षा होण्याची शक्यता आहे, बरोबर आहे। मग आपल्याकडे इतका वेळ आहे आणि सध्या सर्वांनी काय करायचंय, इतकाच वेळ आहे असं समजून अभ्यास करा। काही जण तर असे पण म्हणतात की सर आता फॉर्म भरून घेतील आणि 6 महिन्यांनी पेपर घेतील, मग काय टेन्शन नाही। आपण काय करायचंय, आपण समजायचं की 3च महिन्यात पेपर होणार आहे, बरोबर आहे। त्या दृष्टीने आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे। अतिशय महत्त्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। मग आता महत्त्वाचे विषय आपल्याला माहिती आहे, मराठी आहे, त्यानंतर इंग्लिश आहे, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर GS किंवा GK हा विषय आहे। आणि आता जर आपण बघितलं सर्वात महत्त्वाचं आपल्याला पोषण हा नवीन टॉपिक येतोय आणि कम्प्युटर हा नवीन टॉपिक येतोय। म्हणजे आपल्याला काय झालं विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम वाढण्याची दाट शक्यता आहे। येते लक्षामध्ये, हे सर्व अभ्यासक्रम वाढण्याची दाट शक्यता आहे। मग आपली स्ट्रॅटेजी काय असायला हवी, आपण आता काय करायचंय, सुरुवातीपासून मी वारंवार सांगितलंय बरं का, ज्यांनी अजूनही डॉक्युमेंट्स आपले तयार करून ठेवले नसतील, डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा, कारण की फॉर्म सुटतात आणि आपण अभ्यासाचा वेळ काय करतो, डॉक्युमेंटच्या मागे पळण्यासाठी खर्च करतो। डॉक्युमेंट्स जे पण लागतात ते सर्वांचे आत्ताच तयार पाहिजे, म्हणजे एकदा फॉर्म सुटले, पहिल्या 2-4 दिवसामध्ये फॉर्म भरला, आपण निवांत फक्त काय करायचंय, अभ्यास रिव्हिजन एवढंच आपल्या मागे पाहिजे। दुसरं काही फॉर्म नाही भरता आला आणि काही जण काय करतात, डॉक्युमेंट्स नसल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म भरायचा राहतो,
तिथं मग प्रॉब्लेम होतो. असं कोणतंही टेन्शन घ्यायचं नसेल. आत्ताच आपले डॉक्युमेंट सर्वांनी काय करायचे, व्यवस्थित तयार करून ठेवायचे आहेत. समजतंय सर्वांना? चलो, तर मग आपल्याला पोषण आणि कम्प्युटर या दोन टॉपिक कडे देखील काय करावं लागणार आहे, विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. कॉम्प्युटरचे कोणते विषय काय टॉपिक असतील, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, त्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोतच. त्याचं कोणीही टेन्शन घेऊ नका. मग आता काय करा तुम्ही, हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, आता यांचं या टॉपिकचं काय झालंय, वेटेज पण कमी होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? जर एक्झाम पॅटर्न बदलला, अभ्यासक्रम थोडासा आपल्याला वाढला, तर काय होणार आहे, यांचं हे टॉपिक ऍड करायचे आपल्याला. त्याचप्रमाणे आपला ICDS पण येऊ शकतो. ICDS या अगोदर कुठे होता, फक्त अंतर्गत भरतीसाठी होता बरं का. तर आता अशी शक्यता आहे की सरळ सेवेला सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता यांचं वेटेज काय होणार आहे, कमी होणार आहे. मग आपण यांना डायरेक्ट सोडून द्यायचा का विषय? नाही, यांचा विषय सोडून द्यायचा नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यांच्यावर फोकस करायचा आहे. ज्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर फोकस करायचा आहे. आणि जर आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेचा पेपर हा IBPS ने घेतला होता, या वेळेचा पेपर TCS घेण्याची शक्यता आहे. मग TCS मध्ये कोणत्या प्रश्नांवर जास्त फोकस केला जातो, काय प्रश्न विचारले जातात, हे आपल्याला समजून घेणं. TCS पॅटर्नवर देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत की नेमकं TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न मध्ये काय फरक आहे, TCS कशावर फोकस करतं, IBPS कशावर फोकस करतं, हे आपण त्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. सध्या तरी आपण काय करायचं, हे विषय जर पोषण कम्प्युटर हे विषय आपल्यासाठी नवीन आहेत, आपण यांना थोडंसं बाजूला ठेवूयात. बरोबर आहे? मग हे विषय तर आपल्यासाठी जुने आहेत ना, आपण बऱ्याच दिवसापासून यांची तयारी करतोय. मग सध्या आपण काय करायचं, या विषयांना एकदा फोकस करून घ्या, या विषयांचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या. प्रामुख्याने अभ्यास करताना 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. इम्पॉर्टंट टॉपिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन प्रॉपर करा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, प्रश्न उत्तरांचा सराव आपला असणं खूप जास्त गरजेचं आहे. फक्त तुम्ही अभ्यास करताय परंतु सराव करत नाही प्रश्न उत्तरांचा, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत नाही, तुम्हाला 100% परीक्षेमध्ये फटका बसणार आहे. लक्षात ठेवा बरं का, हा फटका बसणार आहे. त्यामुळे काय करायचंय, आता आपल्याला माहिती आहे इंग्लिशचे महत्वाचे समजा मी तुम्हाला 5 टॉपिक सांगितले, यावर 100% प्रश्न विचारला जातो. मग ते टॉपिक आपल्याला काय करायचे, एकदम व्यवस्थित करून ठेवायचे, म्हणजे 100% करून ठेवायचे, ज्यावर प्रश्न हा विचारला जाणार. जसं जर आपण बघितलं, आर्टिकल नावाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रिपोजिशन नावाचा टॉपिक आहे, यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर टेन्स नावाचा टॉपिक आहे, ऍड क्वेश्चन टॅग आहे, येते लक्षामध्ये. त्याचबरोबर आपले व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, यावर प्रश्न विचारला जातो. मग हे टॉपिक आपल्याला काय करणं, आधी करून ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आता इंग्लिशवर जर फक्त 10च प्रश्न येणार असतील, तर हे 10 प्रश्न इंग्लिशचे असतात 25 टॉपिक इंग्लिशच्या बुकमध्ये. मग 25 टॉपिक आहेत आणि 10च प्रश्न आहे. मग आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, जे टॉपिक खूप जास्त व्हॅल्युएबल आहेत त्यांना आधी अभ्यास करायचा. त्यांचे एकदा काय करायचं, अभ्यास आधी करून घ्या. मराठीमध्ये पण तसंच करायचं. समास असेल, येते लक्षामध्ये. आता मराठीचे जे तुमचे महत्त्वाचे टॉपिक आहेत, समास वगैरे, प्रयोग वगैरे, ते टॉपिक व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या अगोदर आपला सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. बरोबर आहे, आपला अभ्यास करून कंप्लीट झाला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. प्रॅक्टिस तुम्ही जितके जास्त प्रश्न उत्तरांचे प्रॅक्टिस कराल, जितकी जास्त रिव्हिजन कराल, तितकं जास्त आपण काय असणार आहे, बाकीच्यांपेक्षा पुढे असणार आहेत. हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय. आणि मी वारंवार व्हिडिओ बनवलेत, वारंवार सांगितलंय की ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन आहे त्या पद्धतीने आपल्याला सर्वांपेक्षा एक पाऊल काहीतरी वेगळं करून पुढेच राहावं लागणार आहे. त्यावेळेस आपण परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे? मग गणित बुद्धिमत्ता असेल, आता गणित बुद्धिमत्तामध्ये जे महत्वाचे टॉपिक आहेत त्यावर एकदा फोकस करा सर्वांनी. येत्या लक्षामध्ये 3 महिन्यामध्ये आपला अभ्यास पूर्ण होऊ शकतो, जर आपण व्यवस्थित एका पद्धतीने त्याची काय केली, मांडणी केली, व्यवस्थित प्लॅनिंग केलं, त्याचा अभ्यासक्रम आपला पूर्ण होणार आहे. आपली रिव्हिजन पण प्रॉपर होणार आहे, त्याचबरोबर आपल्या टेस्ट सिरीज सुद्धा सॉल्व्ह करून होणार आहे. आले लक्षामध्ये तुम्हाला? प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये मला इतकंच बोलायचं होतं की आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्या पोस्ट पर्यंत पोहोचू शकतो. येते लक्षामध्ये? आता जर तुम्ही इंग्लिश, गणित, जीके, जीएस, सामान्य ज्ञान तर इतकं जास्त आहे, आपण 6 महिने वाचले तरी पूर्ण संपणार नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकवर फोकस केला पाहिजे आणि कशावर प्रश्न 100% विचारला जाणार आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता तुम्ही कोणताही वेळ खर्च करू नका, डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्वाचं आहे. आता काही जण काय करतात की मी जाहिरात यायच्या दिवसापर्यंत वाट बघतात आणि जाहिरात आली, फॉर्म भरायला सुरुवात झाली, लगेच टेन्शन येतं की आता मी अभ्यास कसा करू. तोपर्यंत आधीचा वेळ फक्त नाही जाहिरात आल्यावर बघू एवढा खर्च केलेला असतो. असं करू नका. आपल्याला माहिती आहे अभ्यास वाया जाणार नाही, जाहिरात 100% येणार आहे. हे 2 पॉईंट आपल्याला क्लिअर आहे. मग आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा ना. बरोबर आहे की नाही? आजपासून आपण तर या मागेच अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. आपण खूप दिवसापासून सांगतोय की अभ्यासाला सुरुवात करा, अजूनही वेळ गेलेली नाहीये.
अभ्यासाला प्रॉपर सुरुवात करायची आहे. येते लक्षामध्ये प्रॉपर महत्वाचं कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, त्यावर काय काय आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. महत्वाचं त्याच पद्धतीने पोषण आणि कम्प्युटर यावर आपला लवकरच व्हिडिओ येणार आहे की हे जर टॉपिक ऍड झाले, हे जर टॉपिक अभ्यासक्रमामध्ये ऍड झाले तर कम्प्युटरचा अभ्यास कसा करायचा, त्यातले प्रश्न आपण आउट ऑफ प्रश्न कसे सोडवायचे याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, पोषण या संबंधी देखील आपला व्हिडिओ लवकरच येणार आहे. तसं कोणत्या टॉपिकचा कसा अभ्यास करायचा हे जुने व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, परंतु आपण सध्या प्लॅन करतोय की सगळ्या विषयांचं नवीन स्ट्रॅटेजी घेऊन यायची, नवीन पद्धतीने अभ्यास सर्व सांगायचं, कारण की अभ्यासक्रम बदलण्याची, एक्झाम पॅटर्न बदलण्याची दाट शक्यता आहे. जसं काल आपण बघितलं होतं त्यावरून मी हे सांगत आहे. क्लिअर सर्वांना? अगोदर जर 25 प्रश्न येत होते तर आपल्याला माहिती होतं सर्व टॉपिक महत्वाचे. आता जर 10च प्रश्न इंग्लिशवर येणार तर मग आपल्याला त्यातले त्यात जास्त महत्वाचे टॉपिक करावे लागणार, बरोबर आहे की नाही? स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आपल्याला. परंतु जसं असं जितकी आम्हाला माहिती मिळते 2 दिवसामध्ये ही 102 पदांची जाहिरात येऊ शकते. जशी जाहिरात येईल तसं आपण काय करणार आहे, त्यावर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित स्ट्रॅटेजी बघा. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला संपूर्ण प्रत्येक विषयाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असेल, वेगवेगळे पुस्तकं असतील, त्याचा अभ्यासक्रम असतील, त्याचप्रमाणे कशी तयारी करायची आहे, काय अभ्यास करायचा, हे सर्व डिटेलमध्ये सांगितलं जाईल. खात्रीशीर, योग्य आणि अधिकृत माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. जर तुम्हाला या आगामी परीक्षेसाठी व्यवस्थित पूर्णपणे तयारी करायची असेल, म्हणजे बघा तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर हव्यात, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त रिव्हिजन हवी आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपली हवी आहे, महत्वाच्या नोट्स म्हणजे ज्यातून प्रश्न येईल आणि ज्या ॲक्युरेट करेक्ट असतील अशा नोट्स सुद्धा आपण या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये तुम्हाला देणार आहे. म्हणजे आपली बॅच असेल त्यामध्ये शिकवलेला टॉपिक, रिव्हिजन, टेस्ट सिरीज आणि नोट्स या बाहेर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता पडणार नाही. हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही अंतर्गतची तयारी करत असाल तरी सुद्धा आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तरी सुद्धा आपल्याकडे बॅच ही उपलब्ध आहे. ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी 96 89 66 56 11 या नंबरवर काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. लक्षात ठेवायचं कोणता नंबर आहे आपला, हा नंबर आहे 96 89 66 56 11. या नंबरवर कॉल करा. तुमचा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा परीक्षेसंबंधी प्रश्न आहे तुम्ही कॉल करा, मेसेज करा. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे फ्री सर्वांसाठी, त्यामध्ये तुम्ही ऍड होऊ शकता. त्याची लिंक सुद्धा मी काय करेल, कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. तुम्ही त्यावर ऍड व्हायचंय, जेणेकरून महत्वाची काही पण माहिती असेल आपण त्यावर टाकतो. महत्वाचे काही पण परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट PDF असेल, क्वेश्चन असतील, आपण ते त्यावर टाकतो. म्हणजे तुम्हाला सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे, इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आणि बॅच सुद्धा तुम्ही काय करू शकता, लवकरात लवकर जॉईन करू शकता. जसं की मी सांगितलंय, आगामी 102 पदांसाठी ही जी सावित्रीमाई बॅच आहे, तुम्हाला सावित्रीमाई ही जी बॅच आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील, आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हटलं तर आपण लाईव्ह लेक्चर देतोच, येते लक्षामध्ये. परंतु आता ज्या आपल्या अंगणवाडी भगिनी आहेत, काहींना जर वेळ काम असते, घरातली कामं असतील किंवा काही जॉब करत असतील, त्यांना वेळ मिळाला नाही तर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही ती बॅच बघू शकता. महत्वाचं म्हणजे प्रत्येक शिक्षकाचा नंबर तुमच्याकडे असेल, तुम्ही त्यांना कॉल करू शकता, प्रश्न विचारू शकता. हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना? आणि आपण जास्त फोकस कशावर करणार आहे, रिव्हिजन आणि प्रॅक्टिस क्वेश्चनवर करणार आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेला आत्मविश्वास मिळेल, कॉन्फिडन्स मिळेल आणि आपण ही पोस्ट काढू शकतो, यशस्वी होऊ शकतो. आले लक्षामध्ये? अशाच पद्धतीचे नवीन आता एक व्हिडिओ आपण बनवत राहणार आहोत. सर्व विषयाची सर्व तुम्हाला स्ट्रॅटेजी आपण सांगत राहणार आहोत. सध्या तरी तुम्ही लगेच अभ्यास सुरू करा आणि जे मी सांगितलंय महत्त्वाचे टॉपिक कव्हर करायला सुरुवात करा. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर देखील बहुतेक व्हिडिओ आहेत, तुम्ही एकदा व्हिडिओ बघा. आपल्या ॲपवर डेमो लेक्चर आहेत, डेमो लेक्चर बघा, त्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. परंतु सर्वात महत्त्वाचं, अभ्यासाला सुरुवात करा. जाहिरात आल्यानंतर आपल्याला खूप गोंधळ उडतो, आपल्यावर प्रेशर येतं, अभ्यास पूर्ण होत नाही. म्हणून आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून आपण परीक्षेच्या काळामध्ये, म्हणजे परीक्षा येण्याच्या अगोदरच्या काळामध्ये देखील काय कॉन्फिडेंटली अभ्यास करू शकतो, आपण फ्रीली अभ्यास करू शकतो, प्रेशरमध्ये अभ्यास नाही करावा लागणार. हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. जितका आपण फ्रीली म्हणजे शांत चित्ताने अभ्यास करू शकतो, टेन्शन नसताना, तितका जास्त आपल्याला फायदा होत असतो. काय होतं, आपण टेन्शन मध्ये अभ्यास करतो ना, आपल्या डोक्यात काही जातं ना, अभ्यास व्यवस्थित होतो, काही फायदा होत नाही. म्हणून अभ्यासाला आत्ताच सुरुवात करा. काही प्रश्न असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच. सर्वांनी अभ्यास चालू ठेवा, रिव्हिजन करत राहा, महत्त्वाचे प्रश्न उत्तरं सोडवत राहा. चला, धन्यवाद.